रेवती रोडवर एक मोठा अपघात, एक ठार, एक जखमी। बोदवड तालुक्यातील रेवती रोडवर एका दुचाकीस्वाराला डंपरनं उडवलं। त्या अपघातात एक तरुण ठार तर एक तरुण जखमी झालाय। याबाबत अधिक माहिती अशी की 28 डिसेंबर 2024 रोजी वेळ 1:30 वाजता रेवती शेलवड रोडवरून दोन तरुण मोटरसायकलनं क्रमांक MH19 AB 9392 जात असताना समोरून येणारे ट्रक डंपर क्रमांक MH19 CY 6428 यानं मोटरसायकलला जबरदस्त धडक दिल्यामुळे मोटरसायकलवरील तरुण विकास सुभाष सावळे वय वर्ष 22 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण दीपक शेजोळे हा गंभीर जखमी झाला। हे दोन्हीही तरुण राहणार रेवती येथील होते। सदर डंपर मालक रामचंद्र काशीनाथ मस्के राहणार शेलवड व डंपर चालक विकास प्रकाश बावस्कर राहणार मुक्ता तालुका बोदवड येथील। सदर चालकाकडे गाडी चालवण्याचा परवाना व इन्शुरन्स नसताना सुद्धा ते बेजबाबदारपणे गाडी चालवल्यामुळे बोदवड पोलीस स्टेशनला धर्माजा सूर्यभान शेजवळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। या घटनेचा पुढील तपास बोदवड पोलीस करत आहेत। GS9 न्यूजसाठी नितीन सुरवाडे, जळगाव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या अशोक व्यवहारे यांच्याकडून जाब विचारणाऱ्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला। ऑर्डन्स फॅक्टरी वरणगाव तालुका भुसावळ येथील अशोक व्यवहारे नामक व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्हॉट्सअपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामी करणारे लिखाण केल्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी ऑर्डन्स फॅक्टरी येथील लोकनेते तथा ऑर्डन्स फॅक्टरी येथील कामगार नेते घनश्याम मस्के हे गेले असता त्यांच्यावर अशोक व्यवहारे या व्यक्तीनं गळ्यावर चाकूसारख्या काहीतरी हत्यारानं वार केला व त्यांना जखमी केले। त्यांना तातडीनं वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले व त्याप्रसंगी येथील कामगार युनियनचे नेते हजर होते। आता या बाबासाहेबांची बदनामीकारक लिखाण करणाऱ्या अशोक व्यवहारे यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। GS9 न्यूजसाठी नितीन सुरवाडे, जळगाव। भुसावळ तालुक्यामध्ये वरणगाव फॅक्टरी या ठिकाणी एका जणावर हल्ला झालेला आहे। त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। त्यांच्यावर हल्ला झालेला आहे, त्यांचं नाव काय आहे? यांचं नाव आहे घनश्याम जे मस्के म्हणून आणि हे आमच्या ऑर्डर्स फॅक्टरीचे कार्य समिती सदस्य आहे। आमचे म्हणजे लोक प्रतिनिधी आहेत ते। आणि अशोक जे आहे व्यवहारे जे आहे त्यांनी 3 म्हणजे 7 दिवसांपूर्वी बाबासाहेबांवरती आपत्तिजनक त्यांनी हे पोस्ट केली आणि व्हॉट्सॲपवर आज त्यांनी म्हणजे समजा ड्युटी जॉईन केली। आणि हे जे आमचे लोकनेते आहे यांनी त्यांना म्हणजे हे विचारणा केली की तुम्ही असं का बरं करतात म्हणून, कारण की बाबासाहेबांनी आपलं संविधान लिहिलं आहे, आपला भारत त्यांनी इतकं म्हणजे चालतोय संविधानावर, तर तुम्ही अशी त्यांच्याबद्दल ती अभद्र म्हणजे टिप्पणी का केली असं म्हणजे मस्के भाऊंनी त्यांना विचारणा केल्यावर त्यांच्या काहीतरी माती फिरलं आणि त्यांनी श्याम भाऊंवरती हल्ला केला आणि त्यांनी मान अशी एकदम पकडून घेतली होती आणि त्यांच्या हातामध्ये काहीतरी सफेद कलरचं काहीतरी होता आणि तिकडे असं काहीतरी खर्चण्याचा प्रयत्न केला। पण आम्ही तिथे होतो, आम्ही त्यांना आवरलं, आम्ही त्यांना 2 हे पण मारले की कसं आहे की आपल्याला हे करायचं आहे, दूर करायचं आहे म्हणून, आणि त्यांना आम्ही तिथून म्हणजे हकलून लावलं। ओके, अशी घटना आजच्या दिवशी घडलेली। त्यांना कुठं हल्ला केलेला आहे? आमच्या इथे त्यांचा म्हणजे मानेवरती त्यांनी हल्ला झालेला आहे। इथे काहीतरी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, छोट्या साईजचं काहीतरी त्यांच्या हातामध्ये होती वस्तू आणि ते काय होती एक्झॅक्टली त्या गडबडीमध्ये मला पण नाही दिसली, आम्हाला कोणाला दिसली नाही, पण काहीतरी त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला।